नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या मनुष्या यूट्यूब चॅनलवर. जय भवानी. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन, अतिशय प्रसिद्ध, शक्तीची उपासना करणारे स्थळ आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या तुळजापूरच्या आई तुळजाभवानी माता मंदिरामध्ये. हे जे मंदिर आहे ते अष्टदश शक्तिपीठांपैकी एक आहे असं म्हटलं जातं. चला तर मग या पवित्र ठिकाणची एक सुंदर सफर करूयात. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचं पुण्यदायी दर्शन करूयात. तुळजापूर हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे विराजमान आहे आपली साक्षात अष्टभुजा तुळजाभवानी माता, छत्रपती शिवरायांची कुलदेवता, महाराष्ट्राची राष्ट्रदेवता. असं मानलं जातं की देवीनेच महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली. हे जे मंदिर आहे ना ते 12व्या शतकात बांधलेलं आहे. लाखो भक्त इथे दरवर्षी दर्शनासाठी येतात. भवानी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी होते. देवीची पालखी, शारदीय नवरात्रीमध्ये जी विशेष पूजा असते ती आणि अखंड भजन या ठिकाणची खासियत आहे. आता मंदिरात प्रवेश करताच एकदम एक दिव्य शांतता आणि भक्तिभाव जाणवतो. भक्कम दगडी रचनेत तयार झालेलं हे मंदिर एक ऐतिहासिक वास्तू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भवानी मातेची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती विराजमान आहे. इथे आजूबाजूला विविध मंदिरे आहेत आणि भजनांचा गजर हे भक्तांच्या मनात श्रद्धा निर्माण करतोय. येथील वातावरण इतकं भक्तिपर आणि प्रसन्न आहे की इथे आल्यावर मन शांत होतं. भक्त आपल्या श्रद्धेनुसार इथे नवस फेडतात, अभिषेक करतात आणि प्रसाद सुद्धा वाटतात. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की भवानी मातेच्या चरणी मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, म्हणून सर्वजण इथे येऊन आपली मनोकामना बोलतात. या देवीचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते आपल्याला. भक्तांच्या श्रद्धेला इथे एक वेगळं स्थान आहे. असं मानतात की इथे येणारा प्रत्येक भक्त रिकामा परत जात नाही. मातेच्या चरणी अर्पण केलेलं प्रत्येक नवस इथे फळतो असं म्हटलं जातं आणि अशी मान्यता आहे आणि बहुतेक लोकांचा विश्वास सुद्धा आहे आणि हे खरं सुद्धा आहे. प्रत्येक अमावस्येला आणि नवरात्रीमध्ये इथे प्रचंड भक्तांची गर्दी असते. मातेचं दर्शन घेताना जणू काही इथे काळ थांबतो आणि भक्त तल्लीन होतात. तुळजापूर हे फक्त एक मंदिर नाही, तर हा एक अनुभव सुद्धा आहे, एक भक्तीची अनुभूती आहे. इथे आल्यावर प्रत्येकाला वाटतं आई भवानीनेच आपल्याला हाक दिली आहे, म्हणून आपण इथे आलो आहोत. म्हणून खूप आनंदात सगळ्यांचं इथे दर्शन होतं आणि सगळे खूप प्रसन्न वाटतात इथे. आता हे जे तुळजापूर आहे हे महाराष्ट्राच्या म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई यासारख्या शहरांपासून सहज पोचण्यासारखं आहे. म्हणजे इथे आपण रेल्वेने किंवा बाय रोड सुद्धा येऊ शकतो. आणि जर तुम्हाला तुळजापूरला यायचं असेल तर सकाळी लवकर आलेलंच खूप चांगलं आहे. म्हणजे इथे आपण लवकर आल्यानंतर आपल्याला अक्कलकोट म्हणा, गाणगापूर म्हणा यांचं आपल्याला दर्शन घेता येतं. तसंच या मंदिरामध्ये शिस्तीत वागणं पाहिजे, स्वच्छता राखणं, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणं ही सगळी आपल्या भक्तांचीच जबाबदारी आहे. तर मित्रांनो, तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाने मनाला मिळतो एक अनोखा शांतीचा अनुभव. हा तुळजापूरचा आध्यात्मिक प्रवास आपल्या मनामध्ये भक्तीचा एक नवा उजेड देतो. तुम्हीही एकदा या देवीचं दर्शन घेऊन तिच्या कृपेचा अनुभव नक्की घ्या. ही एक भक्तीची यात्रा आहे, मनशांती आणि श्रद्धेचा मिलाप आहे. आता आम्ही परडी भरायला जात आहोत. तर परडीमध्ये आपण तांदळाचं पीठ म्हणजे भाकरीचं पीठ, गव्हाचं पीठ, जाडं मीठ, लाल मिरच्या, तांदूळ म्हणजे जे आपले ग्रोसरी जे सामान आहे हे सगळं सामान आपण ह्या परड्या ठेवलेल्या असतात. त्या विविध परड्यांमध्ये आपल्याला ते सगळं सामान ठेवायचं असतं. मग ते जे पुजारी असतात हे परड्या गोळा करतात नंतर. हो, हे परड्या गोळा करतात नंतर ते. आणि इथे आपण पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे पण पुजाऱ्यांना सांगून आपण देऊ शकतो. आणि हे सगळं सामान आम्ही इथून म्हणजे मुंबईवरूनच डीमार्टमधूनच सगळं घेऊन गेलो होतो. म्हणजे तिथे गेल्यावर आपल्याला गडबड नको. मग आम्ही सगळं सेपरेटच ठेवलं होतं आणि सेपरेटच आम्ही तिघी बहिणी आहोत आम्ही, त्या आम्ही आता परडी भरतोय.
चला तर मग, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवा अनुभव घेऊन. जय भवानी, जय शिवाजी महाराज, जय स्वामी समर्थ.